नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्राशिवाय शेकडा नफा आणि शेकडा तोटा हे प्रश्न कसे सोडवायचे ते बघणार आहोत. तर सुरुवातीला एक प्रश्न सगळ्यांनी लिहा. एक वस्तू 50 रुपयाला खरेदी केली व 60 रुपयांना विकली, तर शेकडा नफा शेकडा तोटा किती झाला? बघा, त्याला सोडवण्यासाठी सूत्र कोणतंही वापरण्याची गरज नाही. सरळ सरळ लिहायचंय खरेदी किंमत, दुसऱ्या बाजूला लिहायचंय आपल्याला विक्री किंमत. खरेदी किंमत दिलेली 50 रुपये, विक्री किंमत दिलेली 60 रुपये. खरेदी किमतीखाली दुसऱ्या लाईन मध्ये आपल्याला 100 लिहायचंय आणि इकडं विक्री किमतीखाली x लिहायचंय. सोडवत असताना तिरपा गुणाकार करा. x गुणिले 50, 60 गुणिले 100. दुसऱ्या स्टेप मध्ये x बरोबर 60 गुणिले 100, छेदस्थानी येईल बघा 50. भागाकार करा. x बरोबर 50 एका 50, 50 दोन्ही 100 आणि 60 दोन्ही 120. आता इथे 100 रुपयाच्या वर जेवढं येईल, म्हणजे 100च्या वर जेवढं येईल तेवढा असेल आपला नफा. शेकडा नफा बरोबर 100च्या वर जेवढे तेवढे म्हणजे 20. ठीक आहे. तर हा बघितला आपण शेकड्या नफाचा प्रश्न. आता बघूया आपण तोटा आल्यावर कसं काढायचं. तर दुसरा प्रश्न लिहा सगळ्यांनी. एक वस्तू 300 रुपयांना खरेदी करून 300 रुपयांना खरेदी करून 270 रुपयांना विकली, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला काढा. शेकडा तोटा काढा. इथं सुद्धा तीच पद्धत. खरेदी किंमत, विक्री किंमत. खरेदी किंमत 300 रुपये, विक्री किंमत 270 रुपये. इथं 100 रुपयेच लिहायचं, या बाजूला x. गुणाकार x गुणिले 300, 100 गुणिले 270. मग x बरोबर 100 गुणिले 270, छेदस्थानी 300 लिहा त्याच्या. मग x बरोबर 100 एक 100, 100 तिरिक 300, 3 9 27, शून्याला 0. म्हणजे इथं आलेलं आहे 90. पण हे आपलं उत्तर नाहीये. आपल्याला विचारलंय शेकडा तोटा किती आहे. मग 100च्या खाली जेवढा असेल तेवढा होईल शेकडा तोटा. म्हणजे 100च्या खाली म्हणजे 90 आहे, म्हणून इथं होईल 10% तोटा. तर मित्रांनो, आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा सूत्राशिवाय कसं काढायचं ते बघितलेलं आहे.